मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 28 एप्रिलचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. फायनली रात्री रिव्ह्यू तुम्हाला देतेय प्रेक्षकांनो, पण अजूनही तो ॲप्लिकेशनवर आलेला नाहीये. मी कसा तरी तुम्हाला टीव्हीवर रेकॉर्ड करून हा रिव्ह्यू देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मंडळी, जरा पिक्चर क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करा हां. आजच्या मला राहवलंच नाहीये तुम्हाला हा रिव्ह्यू दिल्याशिवाय. मला आज दिवसभर करमलं नाही प्रेक्षकांनो, आलाच नाही आजचा एपिसोड. पण चला, आता फायनली तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवत आहे. सुरुवातीला काय झालं ते बघा. आज प्रियाची त्यांनी पूर्ण वरातच काढलेली आहे. काल अगदी धमाकेदार एपिसोड होता, तसाच आजचा सुद्धा एपिसोड त्यांनी दाखवलाय. काल आपण शेवटी पाहिलं होतं अर्जुन सायलीने सगळे ते प्रिंट आउट, तिचे प्रियाच्या एक्स बॉयफ्रेंडचे चॅटिंग मिटिंग सगळे यांना दाखवले होते ना, ते सगळं आता बघितलंय सुभेदारांनी. ईश्वरी आता प्रियाच्या तोंडात मारते आणि म्हणते, काय गये, अगं शरम नाही वाटत तुला? अगं बघ बघ तुझ्या नवऱ्याची काय हालत झाली आहे. तुला तर शरम इज्जत नाहीये, पण तुझ्या नवऱ्याची पण इज्जत तू आज घालवलीस. काव्या पण म्हणते, नाहीतर काय, तुला काय वाटलं तुझ्या हाती पुरावे लागलेत, पण तुझ्या हाती पुरावे लागलेच नाही ग प्रिया. ते आम्ही तुझ्या हाती लागूच दिले नाही. तुझ्या हाती जे लागलं ते कॉपीज होत्या. सायलीने आता या सगळ्यांचा प्लॅन सांगितलाय की कसा प्लॅन एक्झिक्यूट केला होता या सगळ्यांनी. सँडी सगळ्यांना मध्ये सांगतो की हे सगळे पुरावे मीच गोळा केलेत. हिच्यामुळे मला खूप वाईट अनुभव आला. ही नेहमी माझ्याशी खोटं वागायची, आधी स्वतःवर पैसा खर्च करायला लावायची. ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याकडेच ही फक्त असायची. सायली म्हणते, आई बाबा, प्रियाने सँडी सारख्या अनेक मुलांना नादी लावलं. जेव्हा रविराज काका हिचं लग्न ठरवत होते ना, तेव्हा हिने सँडीला पैसे दिले आणि खोटं सांगितलं की यांचे प्रेमसंबंध आहे. यांचं लग्न आधीच मोडलं होतं, म्हणजे यांचे संबंध नव्हतेच, पण तरी तिने या सगळ्याचा नंतर सँडीला मोबदला सुद्धा दिला. प्रिया आता अश्विन जवळ जाते आणि म्हणते, अश्विन समजून घेणार आहे मला, प्लीज प्लीज. अरे हे सगळं खोटं बोलतायत रे. अधिराज आता अश्विनला म्हणतो, अश्विन तुला अजूनही कळत नाहीये का खरं काय आणि खोटं काय? तू तुझ्या बायकोला ओळखू नाही शकलास रे अश्विन. तुला मी आठवत नाहीये का? अश्विन आता थोडासा विचार करायला लागतो की नेमका हा कोण आहे. अधिराज आता त्याची ओळख करून देतो. सगळेच जण बघायला लागतात अधिराजकडे. मग आता अधिराज म्हणतो, अस्मिता ताई, कल्पना मावशी तुम्हाला मी आठवत नाहीये का? अधिराजने आता सांगितलं की तो कॉलेजमध्ये असताना अर्जुनचा चांगला बेस्ट फ्रेंड होता. मग अर्जुनही ओळख करून देतो अधिराजची. मंडळी, आजचा पण एपिसोड खूप जबरदस्त दाखवला, पण यांना काय प्रॉब्लेम आहे कोणाच ठाऊक बाबा. हे ॲप्लिकेशनवरती एपिसोड टाकतच नाहीत. कदाचित तुमच्यापर्यंत रिव्ह्यू आधी पोहोचू नये म्हणून असावं, आय थिंक सो. तर अर्जुन म्हणतो, डॅड, हा अधिराज कॉलेजला असताना यायचा ना आपल्याकडे. मग प्रतापरावांना ते आठवतं आणि ते म्हणतात, अरे हो, तू अधिराज का, आठवलं रे मला. सायली म्हणते, अधिराज भाऊजींना समोर आणण्याच्या आधीच आम्हाला हिच्यासाठी असलेले सगळे पुरावे आम्ही आधीच मिळवले होते, पण त्यासाठीच आम्ही ईश्वरी आणि काव्याची मदत घेतली. ईश्वरी आणि काव्य आता सगळा प्लॅन सांगतात मंडळी. ईश्वरी म्हणतात, तुला काय वाटलं ग प्रिया, तू खूप हुशार आहेस आमच्यापेक्षा. मी आणि सायली ताईने सकाळीच आज प्लॅन केला होता. आता काव्या सांगते की काव्याने आधीच 2 माणसांना प्लॅन केलेलं असतं बरं का मंडळी. काल आपण जो यांचा भागमभागीचा थरार पाहिला ना, काव्याने 2 माणसांना प्लॅन केलेलं असतं की आधीच तुम्ही एका ठिकाणी उभं राहा, वेगवेगळ्या ठिकाणी, आणि जेव्हा सँडी पळायला लागेल तेव्हा सँडीच्या हातातले ते कॉपीज घ्या. म्हणजे प्रियाच्या हाती पुरावा लागला याचं त्यांनी फक्त नाटक केलंय प्रियासोबत. आता काव्याने हे सगळं ईश्वरीला सांगितलं की आता तिथे ते 2 माणसं गेलेत, आता तू तिथे पोहोच. मग प्रिया अशी पाठलाग करत असते ना, तेव्हा सँडीने एक इन्व्हलप एक गेटजवळ असलेल्या माणसाजवळ दिले. आता हेच ते माणसं आहेत काव्याने आणि ईश्वरीने पेरलेले. आणि आपण पाहिलं होतं ना की हे 3 जण एका ठिकाणी थांबून बोलत असतात, तेव्हा सँडीने या दोघींना सांगितलेलं असतं की काम झालंय. ईश्वरी आणि काव्या दोघी जणी प्रियाला बघतात आणि सँडीला म्हणतात, पळ सँडी पळ. कालचा जो काही थरार रंगला होता ना, त्याचं आज एक्सप्लेनेशन त्यांनी दिलंय की हे सगळं त्यांनी कसं एक्झिक्यूट केलंय. मस्त दाखवलंय हा प्रेक्षकांनो. प्रियाला आता पर्यायच राहिला नाहीये. आणि आज तुम्ही सगळेजणच अश्विनच्या रिॲक्शनची वाट बघत असाल ना. येस, मी पण आज तेच वाट बघत होते आणि एक्झॅक्टली त्यांनी अप्रतिम दाखवलंय बरं का प्रेक्षकांनो. अश्विनचे रिॲक्शन कमाल दाखवलेत. ईश्वरी आणि काव्याने अशा पद्धतीने सगळा प्लॅन एक्झिक्यूट केला आणि ते सगळं सायलीला फोन करून कळवलं. सायली ताई, आपला प्लॅन कम्प्लीट झालाय. हो, मिशन पूर्ण झालंय. पुरावे घेऊन आम्ही पोहोचतोच घरी, हो तुमच्या घरी, आणि सँडी पण पोहोचेल. आता काव्या म्हणते ईश्वरीला, चल ईश्वरी, आता काम झालंय आणि आता निघूयात. सायली आणि अर्जुनला या दोघींनी जेव्हा कळवलं तेव्हा सायली अर्जुन एकमेकांशी बोलतायत. हा सगळा पास्टचा प्लॅन तुम्ही बघत आहात स्क्रीनवर. अर्जुन म्हणत असतो, आता आपलं काम पूर्ण झालंय, आपण आता अधिराजला पण फोन करून बोलवू आणि मग सँडी पण येईल, मग काव्य आणि ईश्वरी पण येतील. सायली म्हणते, सगळेजण जेव्हा तिच्या विरोधात पुरावे आणतील ना, तेव्हा प्रियाचा चेहरा कसा होतोय ना ते बघायचंय अहो मला. अर्जुन म्हणतो, मी पण त्या क्षणाची वाट बघतोय. आता प्रियाचं पितळ सगळ्यांसमोर येणार आणि तिला शिक्षा पण होणार. सायली म्हणते, तुम्ही अधिराज भाऊजींना फोन केला का?
मग अर्जुन म्हणतो हो त्याला आधी बोलवतो आणि अर्जुनने अशा प्रकारे अधिराजला इथे बोलवून घेतलं होतं. आता हे सगळं ईश्वरीने सुभेदारांसमोर आणि सगळ्यांसमोर सांगितलंय. काव्या म्हणते पाहिलं का प्रिया, तुझ्या हातात फक्त आणि फक्त अशा पद्धतीने कॉपीज राहिल्यात. हा, प्रियाला या गोष्टीचा प्रचंड पश्चाताप झालाय बरं का प्रेक्षकांनो. आता बघा पुढे काय घडतंय. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय सायली अर्जुन म्हणतात अश्विन भाऊजी आम्हाला माहित होतं प्रिया हे सगळं कधीच कबूल करणार नाही आणि हे सगळं खोटं आहे आणि हे सगळं लग्नापूर्वीचं आहे, हे शस्त्र ती बाहेर काढणारच होती, हे सगळं आम्हाला माहित होतं. त्यावर तुम्ही पण हे म्हणाल की माझाही एक भूतकाळ होता आणि तुम्ही तिला माफ कराल, हेही आम्हाला आधीच माहित होतं. म्हणूनच अश्विन भाऊजी तुम्हाला हे सांगणं आणि दाखवणं गरजेचं होतं की ही प्रिया तीळ मात्र पण बदललेली नाहीये. अश्विन बिचारा आता एकदम हेल्पलेस झालाय. त्याला सुचत नाहीये करावं तर काय करावं, म्हणजे त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे प्रेक्षकांनो. सायली म्हणत असते जिथे पैसा हिला मिळेल ना तिथे ही पळेल, म्हणजे तेव्हा स्वतःचं लग्न झालेलं असो किंवा नसो या गोष्टीची हिला परवाच नाहीये. अर्जुन म्हणतो म्हणूनच आम्ही अधिराज सारख्या श्रीमंत मुलाला हिच्या समोर आणलं आणि आम्हाला वाटलं तेच खरं तर आम्हाला बघायचं होतं हिच्यासाठी अश्विन महत्वाचा आहे की पैसा, पण शेवटी आम्हाला वाटलं ना तेच झालं. हिने पैशालाच महत्व दिलं. प्रिया नुसती तिथे डोळे झाकून उभी आहे बरं का. अधिराज म्हणत असतो तुला काय वाटलं ग प्रिया, तू आम्हाला फसवतीयस? अगं नाही, पण आम्ही सगळे मिळून तुला फसवत होतो बरं का. अधिराजने तो पेनड्राईव्ह पण बाहेर काढलाय. अधिराज म्हणतो अगं हो खरंच, माझा आणि सायली वहिनीचा अर्जुनचा कधीच प्लॅन झाला होता. अर्जुन म्हणतो प्रिया अगं तुला खोटं बोलण्यासाठी आम्ही कुठेच आणि काहीच जागा सोडलेली नाहीये. तू जे जे वागलीयस ना अधिराज सोबत त्या प्रत्येक डेटचं आमच्याकडे रेकॉर्डिंग आहे बरं का. आता अधिराजने तो पेनड्राईव्ह दाखवलाय सगळ्यांना. प्रियाला यांनी म्हणजे काही बोलायला जागा ठेवली नाहीये. पण एवढं सगळं होऊनही काय वाटतं मंडळी, प्रिया सुधरेल? अजिबात नाही. ती अजून एवढी ती एक्सपोज झाली आहे तरी पण आहे तिथेच. तरी यांनी अजून ती खोटी तन्वी आहे हे सिद्ध केलं नाहीये बरं का. अधिराज आता पेनड्राईव्ह दाखवत म्हणतो हे बघ हाच पेनड्राईव्ह, यामध्ये तुझ्या आणि माझ्या प्रत्येक डेटचे भेटीचे सगळे व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. प्रिया आता घाबरते बरं का. अश्विनला बिचारायला एवढं टेन्शन आलंय, अजून त्याला काय काय पाहावं लागणार आहे हे त्याला कळतच नाहीये. अर्जुनने आता सगळ्यांना लॅपटॉपवरती ते सीन दाखवले बरं का. अधिराज म्हणतो अगं तुझा तो दारुडा नवरा, तुझी पॅरालिसिस झालेली आई, तुझे कॅन्सरग्रस्त वडील सगळ्यांना दाखवूयात का लॅपटॉपमध्ये? मग अस्मिता म्हणते तन्वीने तुला हे सगळं असं सांगितलंय? अधिराज म्हणतो हो, या सगळ्या गोष्टी सांगून सांगूनच तिने माझ्याकडनं कमीत कमी 10 लाख रुपये घेतलेत. बापरे, सगळ्यांच्या भुवया उंचावतात. 10 लाख रुपये? कल्पनाताई म्हणतात बापरे. अधिराज म्हणतात बरंच काही अजून यात, हे सगळं पेनड्राईव्ह मध्ये. अर्जुनने आता तो पेनड्राईव्ह सगळ्यांसमोर लावलाय बरं का. लाव रे तो व्हिडिओ करून अर्जुनने ते सगळे पुरावे दाखवले शेवटी फायनली सगळ्यांना. प्रिया नुसती डोळे झाकते बरं का. प्रतापराव, कल्पनाताई यांच्यासाठी तर हे सगळं चमत्कारिकच आहे. म्हणजे कोणी असं वागू शकतं, यांना विश्वासच बसत नाहीये मंडळी. माय गॉड. आता अधिराजची आणि तिची प्रत्येक भेट, काय काय बोलली, अधिराजने तिला अंगठी दिली, पैसे दिले, ते सगळं व्हिडिओ यांनी लॅपटॉपवर दाखवलेले आहेत. या अश्विनला तर इतकं लाजिरवाणं वाटत असतं ना प्रेक्षकांनो की आपली बायको दुसऱ्या कुठल्या परपुरुषाच्या मिठीत आहे, तो नुसता बिचारा रडतोय. कुठे कमी पडला होता. आता इथून पुढे अश्विनचीच रिॲक्शन आहे बरं का प्रेक्षकांनो. बघत राहा आणि आजचा आपला हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा. सॉरी प्रेक्षकांनो, तुमच्यापर्यंत मी सकाळीच व्हिडिओ नाही पोहोचवू शकले कारण एपिसोडच तिकडनं आला नाहीये. हा आता टीव्हीवर बघितला मी आणि तुम्हाला रेकॉर्ड करून पाठवत आहे. आता अश्विन ते सगळे व्हिडिओ वगैरे बघून एकदम खालीच बसतो. व्हिडिओ दाखवल्यानंतरही प्रिया म्हणत असते अश्विन हे सगळं खोटं आहे, हे सायली अर्जुन खोटं बोलतात, माझं नाक कापण्यासाठी ते हे मुद्दाम करतात. अश्विन म्हणत असतो तू खरी आहेस का फक्त तन्वी? अगं काय ग, हे सगळे खोटं बोलतायत का? अश्विन रडून म्हणत असतो आजपर्यंत मी तुझी प्रत्येक चूक पोटात घातली ग तन्वी. काय चुकलं ग माझं? अगं तू खोटं बोलणं कधीतरी थांबवशील, हे खोटं बोलणं तुझं संपवेल. अगं संपवशील तू, हे मी स्वतःला सांगत राहिलो ग तन्वी. तू करत असलेली प्रत्येक फसवणूक कधीतरी संपेल. अगं या आशेवरती मी कायम राहिलो ग तन्वी. पण आज तू एका परपुरुषाशी संबंध जोडलास तन्वी, हे मी कसं काय ग माफ करू? लग्नाआधी पैशांसाठी वेगवेगळे मित्र असणं हे एक वेळेला मी पचवलं असतं, मी समजू शकलो असतो तन्वी. पण अगं आता आपलं लग्न झालेलं असताना अगं श्रीमंत मुलगा सापडला म्हणून तू तुझा पाय घसरवलास. अगं हे सगळं मी आता पोटात घालायचंय का? प्रिया म्हणत असते नाही रे अश्विन, ऐक ना माझं, असं नाहीये. तू नको ऐकूस या दोघांचं. माझं नाक कापायला हे खालच्या थराला गेलेत रे. प्रिया अजूनही खोटं बोलते बरं का आणि म्हणत असते अश्विन हे सगळं खोटं आहे अश्विन, माझ्यावर विश्वास ठेव. अश्विन चिडून म्हणतो अगं खोटेपणा तर तू करतेस तन्वी,
तू सगळ्यात मोठी खोटारडी आहेस. दादा, सायली वहिनी, ईश्वरी, काव्या, सँडी, अधिराज एवढे सगळे लोक खोटं बोलत असतील का? काव्या आता म्हणते, अगं तू किती नीच मुलगी आहेस ना, ते सगळ्यांना कळलंय बरं का प्रिया. म्हणूनच आम्ही सायली ताईच्या एका फोनवरती इथे आलो. अश्विन भाऊजींचे डोळे उघडावे असं आम्हाला मनापासून वाटत होतं. प्रिया आता पुढे काही बोलणार तेवढ्यात हा अश्विन जोरात ओरडतो, बस बस कर आता तन्वी. मी तुझ्यावर प्रेम करतो याचा अर्थ असा नाही की तू मला मूर्ख बनवशील आणि मी मूर्ख बनत राहील. अगं एका एका पॉइंटला मला खरं वाटायला लागलं होतं ग, ही बदलली आहे. अगं तू माझा फक्त भोळेपणाचा फायदा उचललास. माझा भोळेपणा होता तो. नाही, मला मला लक्षात यायला हवं होतं. या जगात तुझ्यासाठी फक्त एकच महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे पैसा. ठीक आहे, तुला तुझा नवरा नकोय ना, ठीक आहे, तुझा नवरा यापुढे तुझ्या आयुष्यात राहणार नाहीये. प्रिया रडून म्हणत असते, ऐक ना अश्विन, ऐक ना, अरे प्लीज असं बोलू नकोस रे. प्रतापराव म्हणत असतात, काय ऐकायचंय तुझं? अगं तुला सून म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते आम्हाला, कळतंय का तुला तन्वी? अजूनही तन्वी नाहीये हे सिद्ध झालेलं नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता अस्मिता म्हणते, तू कट कारस्थानं करतेस हे मला माहित होतं ग, पण तू तर कॅरेक्टरलेस निघालीस ग. प्रिया म्हणते, ऐका ना माझं, ऐका ना, तुम्ही शांतपणे विचार करा, मी काय बोलते ते कळेल ना तुम्हाला. अश्विन म्हणत असतो, आम्हाला जे कळायचंय ना ते कळलंय. माझ्या प्रेमाचा बाजार मांडलास ग तू तन्वी, कुठे ग कमी पडलो मी? अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तो रडून म्हणत असतो, सांग ना कुठे कमी पडलो मी, सांग आत्ता मला, कुठे कमी पडलो मी? प्रतापरावांना, कल्पनाताईंना खूप रडू येत असतं अश्विनच्या या अवस्थेवर. अश्विन म्हणतो, तुझ्यासाठी मी सगळ्यांशी भांडत राहिलो, घरच्यांशी वैर पत्करलं, हे सगळं कोणासाठी करत होतो मी? फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करत होतो ना ग. अशा बाईसाठी करत होतो मी जिला नवऱ्याच्या प्रेमाची किंमतच नाहीये. ज्या दिवशी तुझं आणि माझं लग्न झालं ना, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात घाणेरडा दिवस होता. तू फार मोठी चूक केली आहेस तन्वी, फार मोठी चूक केली आहेस. तू मला फसवलंयस आणि या जन्मात तरी मी तुला यासाठी माफ करू शकणार नाहीये. अश्विन सगळ्या भावना व्यक्त करून टाकतो प्रेक्षकांनो. प्रिया आता नुसती रडते बरं का. प्रियाच्या हातात आता काही राहिलेलं नाहीये. ईश्वरी तिला म्हणते, अगं प्रिया, सगळ्यांच्या नशिबात नवऱ्याचं असं खरं प्रेम नसतं ग. तुझा नवरा किती चांगला आहे, तो तुला दिलसे प्रेम करत होता, पण तू मात्र तुझ्या नवऱ्याला फसवलंस ग. आता ही विमल पण बोलते बरं का आणि म्हणते, तन्वीताई, लहान तोंडी मोठा घास घेते, एकच सांगते, आमचे अश्विन दादा देव माणूस आहेत, पण तुमच्यामुळे आज त्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. अश्विन बिचारा खरंच खूप रडत असतो प्रेक्षकांनो. अश्विनच्या साधेपणाचा प्रियाने खूप फायदा घेतला. विमल म्हणते, देवी आई तुम्हाला कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. खरंय ना प्रेक्षकांनो, दैवाने दिलं आणि कर्माने हिच्या सगळं नेलं. देवाने हिला प्रत्येक वेळेला चान्स दिला होता सुधारण्याचा, पण प्रिया मात्र कधीच सुधारली नाही. जेवढं वाईटात वाईट वागता येईल तेवढं वाईटातलं वाईट प्रिया वागत राहिली आतापर्यंत. असो, आता पुढे तिच्या पापांची तिला काय शिक्षा मिळणार त्यासाठी आपल्याला पुढचे एपिसोड बघावेच लागतील. अस्मिता म्हणते, आता हिला शिक्षा तरी काय करावी? प्रतापराव म्हणतात, काय विचारते तिला, काय शिक्षा करायची? अगं हिला या घरात जागा नाही. प्रियाला आता सगळे मिळून हाकलतात. कल्पनाताई म्हणतात, काय गये, मी जेव्हा सायलीला घराच्या बाहेर काढलं होतं तेव्हा तुला खूप आनंद झाला होता ना? नाही, ती तर माझी सगळ्यात मोठी चूक होती, पण आज मी जे काही करणार आहे ना, ते मी आत्तापर्यंत उचललेलं सगळ्यात उत्तम पाऊल असेल. तन्वी, तुला मी फरफटत घराच्या बाहेर काढणार आहे आज. प्रिया म्हणत असते, नाही अगं आई, असं करू नको, मी इतक्या रात्री कुठे जाऊ ग, कुठे जाऊ मी? प्रतापराव म्हणतात, कुठेही जा, घराच्या बाहेर बैस, घराबाहेर जा, पण इथे आमच्या घरात थांबायचं नाही. कल्पनाताई म्हणतात, निघ म्हणलं ना तुला, चल निघ. आता सायली म्हणते, आई बाबा, तुम्ही कशाला स्वतःचे हात खराब करताय? हिचं काय करायचं ना ते मी बघते. तू असं ऐकणार नाहीस प्रिया. अगं तुझी जागा घरात तर नाहीच आहे, घराच्या पायरीवर पण नाहीये. तुझी जागा घराच्या बाहेरच्या चिखलात आहे. आणि मग काय मंडळी, या प्रियाला हात धरून कल्पनाताईंनी बाहेर हकलवलंय. सायलीने सुद्धा हात धरून तिला दाराच्या बाहेर काढलंय. पण प्रिया असली चिवट आहे, इतकी चेंगट आहे ना, ती काही घराच्या बाहेर जायला तयार नाहीये बरं का प्रेक्षकांनो. आता हिला घराच्या बाहेर हाकलायला सुद्धा 2 जणी अजून आल्यात. नवीन प्रोमो तुम्ही पाहिला का? आज आलाय बरं का, सकाळीच आलाय नवीन प्रोमो. ती ईश्वरी आणि अजून कोण, एक मुलगी अजून कुठल्या तरी मालिकेतली, सॉरी मी विसरले, या दोघी मिळून आता तिला काढा वगैरे पाजणार आहे आणि घराच्या बाहेर हाकलणार आहे. शेवटी फायनली सायलीने तिला घराच्या बाहेर हाकललंच. कल्पनाताई तिला धमकी देतात, तन्वी घराची चौकट जरी ओलांडलीस ना तर याद राख बरं का. प्रियाला अजूनही वाटतंय की अश्विन तिच्या बाजूने. प्रतापराव म्हणतात, रविराजची मुलगी म्हणून तुझी सगळी नाटकं आम्ही सहन केली, पण रविराज तुझ्याशी बरोबर वागत होता. तो तुला स्वतःच्या नजरेच्या समोर सुद्धा बघवत नव्हता. अगं आम्ही तोंड देखलं का होईना तुझी कौतुकं केली या घरात राहू दिलं, पण आता नाही.
तू आता या घरात येऊ शकत नाही सन्वी. प्रिया नुसती रडत म्हणत असते, हात जोडत असते, बाबा प्लीज मला मला माझं ऐकून घ्या ना बाबा प्लीज. आता लगेच ही ईश्वरी म्हणते, तुला रडायचंच असेल ना प्रिया तर गेटच्या बाहेर जाऊन रड. तुझ्या रडण्याला इथे कुणीही किंमत देणार नाहीये आता. काव्या म्हणते, तू सुधरशील अशी तुझ्याकडनं अपेक्षा तर नाहीच आहे. नाही पण प्रयत्न कर बरं का प्रिया, म्हणजे उरलेलं आयुष्य तुझ्या आजूबाजूच्या लोकांना कमीत कमी सुखात जगता येईल ग. प्रतापराव म्हणतात, ज्या मुलीने लोकांना कधीच सुखात जगू दिलं नाही त्या मुलीला सुख कधीच मिळणार नाही. चल ग कल्पना, मला हिचं तोंड देखील बघायचं नाहीये. आता एक एक करून सगळे निघून जातात बरं का प्रेक्षकांनो. फक्त सायली अर्जुन राहतात. पण बघा आता सगळेजण जाता जाता काय काय बोलतात प्रियाला. प्रिया म्हणत असते, आई बाबा ऐका ना माझं, अश्विन ऐकणार आहे माझं. सायली आणि अर्जुनच राहतात. अस्मिता म्हणते, कधी कोणी एकेकाळी मी तुला मैत्रीण मानलं होतं ग, पण तू मात्र तुझ्या चुका सुधारायला तयारच नाहीयेस. मी तर माझ्या चुका सुधारल्या. तुझ्याशी मैत्री असल्यामुळे मी एक ना एक दिवस कधी ना कधी नरकात जाईलच ग. तू माणूस आहेस का चेटकीण आहेस ग? सुधारायचं नावच घेत नाहीस. ज्या घरात जाशील ना तू त्या घरात निखाराच ठेवशील, पण ते घर आता आमचं नाहीये हे मात्र नक्की. असं अस्मिता बोलून तीही निघून जाते. प्रत्येक जण हिला दूषणं देऊन जात आहेत प्रेक्षकांनो. प्रियाला त्यांनी फायनली एक्सपोज केलंच, पण अजून ती खरी तन्वी नाहीये हे एक्सपोज व्हायचं बाकी आहे बरं का प्रेक्षकांनो. अस्मिता पण असं बोलून निघून जाते. आता सायली या ईश्वरी आणि काव्याचे आभार मानते. ती म्हणते, काव्या ईश्वरी तुमचे खूप खूप आभार. तुम्ही नसतात तर आम्हाला हे पुरावे मिळालेच नसते. काव्या म्हणते, काय ग सायली ताई, छोटंसं तर काम केलंय आम्ही. सायली म्हणते, छोटंसं काम? अगं काव्या, तुला आरामाची गरज आहे जास्ती, तरी तू माझं काम केलंस. काव्या म्हणते, चलताय ग. मग अर्जुन म्हणतो, थँक्यू ईश्वरी, थँक्यू काव्या. आज मला कळलं की सायलीच्या मैत्रिणी तिच्यासाठी एवढ्या खास का आहेत ते. ईश्वरी म्हणते, हो तुझी बायको सुद्धा आमच्यासाठी खूप स्पेशल आहे बरं का. मग हे सगळे स्माईल करतात एकमेकांना. मग ईश्वरी म्हणते, जेव्हा जेव्हा तुझी बायको आम्हाला हाक मारेल ना तेव्हा तेव्हा आम्ही नक्की येणार बरं का अर्जुन. मग काव्या म्हणते, हो बरं. आणि अर्जुन जीजू, आपल्या माणसाचे असे आभार मानायचे नसतात बरं का. उलट तुम्हाला सांगू का, उलट हे सगळं मी करण्याच्या मागे माझा स्वार्थ आहे. कारण मलाही अगदी मनापासून वाटत होतं की प्रियासारखी मुलगी या जगात असायलाच नकोय. प्रिया समोरच उभी आहे बरं का प्रेक्षकांनो. ती नुसती दात ओठ खात असते. अधिराज म्हणतो, अरे अर्जुन, मी तर हिचे रंग अगदी समोरून बघितले बरं का. अर्जुन म्हणतो, पण थँक्यू अधिराज, तू जे काही केलंस ना ते कोणी केलंच नसतं रे. अधिराज म्हणतो, अर्जुन, आपल्या माणसाचे आभार नसे असे मानायचे नसतात रे. पण पुढच्या वेळेला जेव्हा केव्हा तुला काहीही गरज पडली तर माझी आठवण काढ बरं का कुठल्याही रोलसाठी. आणि हां, हिला जर पुन्हा सरळ करायची वेळ आली ना तर सगळ्यात आधी मी येईल बरं का अर्जुन. प्रिया आता नुसती दात खात असते बरं का सगळ्यांवर. तिथे खाली मान घालून उभी आहे. अर्जुन म्हणत असतो, नक्की, पण सँडी थँक्यू सो मच. तुला पण थँक्यू रे. सायली आता तिच्याकडे बघत असते रागाने. पण आता काव्या म्हणते, प्रिया अगं तुझी ही अवस्था तू स्वतःच ओढवून घेतली आहेस ग. मला एका गोष्टीचा आनंद आहे, आज तू घराबाहेर आहेस यामध्ये माझा एक छोटासा वाटा आहे. आणि मग काय, ईश्वरी आणि काव्या आता निरोप घेतात. ईश्वरी म्हणते, सायली अर्जुन आम्ही येतो हं, पुन्हा भेटूयात. ईश्वरी आणि काव्या आता निघून जातात बरं का. प्रिया मात्र अजूनही दारात उभी आहे. प्रिया काही तिथून हलायला तयार नाही आहे. प्रियाला अजूनही असं वाटतंय की अश्विन तिला माफ करेल आणि घरात घेईल, झालं गेलं विसरून जाईल. अधिराज पण आता निरोप घेतो बरं का. अर्जुनला म्हणतो, चल अर्जुन येतो हं मी. अर्जुन त्याला पुन्हा एकदा थँक्यू अधिराज असं म्हणतो आणि आता सगळे निघून जातात. अर्जुन, सायली आणि प्रिया तिघेच जण आता तिथे उभे आहेत. अर्जुन म्हणत असतो, प्रिया आता तर फक्त तुझ्या एका गुन्ह्याचे पुरावे आम्ही बाहेर काढलेत. सायली म्हणते, प्रिया अगं तुला एकाच वारामध्ये आम्हाला लगेच संपवायचं नाहीये. रोज तुझ्यावर एक एक वार करणार आहोत आम्ही. तू जसं सगळ्यांना हळूहळू छळत राहिलीस ना तेवढाच त्रास तुला नको का व्हायला. सायली प्रियाला धमकवत असते आणि म्हणत असते, आता तुझं रोज एक सत्य एक सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. त्यामुळे तुझे हे अश्रू राखून ठेव बरं का. नाही, यांना आता कोरडं पडू देऊ नकोस, कारण तुला अश्रूंची खूप गरज पडणार आहे पुढे. सायली अर्जुन तिला असं बोलतात आणि दरवाजा लावून टाकतात. प्रिया मोठ्याने ओरडत असते, दार उघडा. अर्जुन, सायली दार उघडा. अरे मला आत घ्या रे, कोणीतरी आत घ्या. अश्विन, अरे ऐक ना रे माझं, ऐक ना, माझी बाजू तरी मला मांडू दे. प्रिया तिथेच उभी राहून दार ठोठावत असते. पण प्रियासाठी कोणीच दार उघडलेलं नाहीये. आता रात्र झाली आणि सगळे जेव्हा जेवायला बसतात ना तेव्हाही प्रिया तिथेच असते. रॅदर ती तिथेच असते. प्रेक्षकांनो, नवीन प्रोमोमध्ये पण असंच दिसलंय बघा ना. आज अजूनही ॲप्लिकेशनवरती एपिसोड आलेला नाहीये, पण मी एक प्रयत्न केला प्रेक्षकांनो, कारण तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पोहोचवल्याशिवाय मला काही शांत
मला शांत झोप लागलीच नसती, त्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न केलाय तुमच्यापर्यंत हा रिव्ह्यू आजचा पोहोचवण्याचा. थोडंसं जरा पिक्चर कॉम्प्रोमाइज करा प्रेक्षकांनो, सॉरी त्यासाठी. पण बघा, आजचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही नक्की एन्जॉय कराल. ज्यांनी टीव्हीवर पाहिला त्यांना तर आवडलाच असणार आहे, प्रश्नच नाही. पण ज्यांनी नसेल पाहिला त्यांच्यासाठी हा खास रिव्ह्यू. मग काय, प्रिया नुसती रडते रडते खूप वेळ, आणि तिला आता तिथे डास चावत असतात. आणि मग प्रिया तिथे स्पायरीवर बसली आहे बरं का, डास चावत असतात म्हणून प्रिया आता तिच्या अंगावर अशी ओढणी गुंडाळते आणि विचार करत असते किती डास चावत आहे मला. एकीकडे हे डास रक्तपित आहे आणि दुसरीकडे हे सुभेदार. कळतच नाहीये मला की नेमकं रक्त पिते तरी कोण. नाही नाही, प्रिया असं म्हणते की कळत नाहीये डास जास्ती रक्तपित आहेत की सुभेदार. नाही नाही, पण दाखवायला का होईना या सुभेदारांचे पाय तर मला धरावेच लागतील. प्रिया पुन्हा दार वाजवायला लागते बरं का. तेव्हा हे सगळेजण जेवायला बसलेले असतात. प्रिया मोठ्याने दार वाजवते. तिला अजूनही असं वाटतंय मंडळी की अश्विन आणि सुभेदार तिला घरात घेतील. प्रिया म्हणत असते, प्लीज अश्विन दार उघड, आई दार उघड ग. अश्विन तुला माझा आवाज येतोय ना, प्लीज अश्विन दार उघड ना. अरे अरे अरे, तुला जसं वाटतंय तसं काही नाहीये रे अश्विन. हे अर्जुन सायली तुझे कान भरतायत रे. अश्विन अश्विन, तुझा माझ्यापेक्षा जास्ती या दोघांवर विश्वास आहे का. अश्विन दार उघड रे. मग कल्पनाताई म्हणत असतात जेवता जेवता, नशीब नशीब हिचं सगळं समोर आलं सत्य. कोणती पट्टी मी डोळ्यावर बांधली होती हिच्याशी लग्न लावताना अश्विनचं कोणास ठाऊक. अस्मिता पण म्हणते, मीही कुठे अक्कल गहाण ठेवली होती हिच्याशी मैत्री करताना देवासच ठाऊक. प्रिया पुन्हा दरवाजा वाजवत म्हणत असते, आई आई अगं, तुला तुला माझी दया नाही येते का. अगं मला भूक लागली आहे ग, मी उपाशी कशी राहू ग रात्रभर इथे. सायली म्हणत असते, प्रियाचं हे असंच आहे, खोटं बोलते आणि स्वतःच्या जाळ्यात सगळ्यांना ओढते, पण तिच्या या वागण्याची तिला शिक्षा मिळणारच आहे. कल्पनाताई म्हणतात ना की मीच लग्न लावून दिलं अश्विनचं, त्यामुळे हे सगळं घडलं म्हणून सायली असं उत्तर देत असते. प्रिया सारखी दरवाजा वाजवतच असते. मग सायली म्हणत असते, आई तुम्ही काळजी करू नका, मी बघते हिचं काय करायचंय ते. आणि आजचा हा एपिसोड इथेच समाप्त होऊन जातो. आता पुढचा भाग बघा. त्यांनी पुढचा भाग ऑलरेडी यूट्यूबवर टाकलाय मे बी प्रेक्षकांनो. प्रिया आता दाराच्या बाहेर अशीच उभी असते. तिची अवस्था खूप वाईट असते बरं का. डोळे सुजलेले असतात रडून रडून वगैरे वगैरे. तिने अशी ओढणी गुंडाळलेली असते अंगावर. तेवढ्यात हा अश्विन येत नाहीये जेवायला, म्हणून कल्पनाताई म्हणत असतात, अश्विन येत नाहीये ग जेवायला. मग लगेच सायली म्हणते, मी आणू का अश्विन भाऊजींना बोलावून. प्रिया मोठ्याने ओरडत असते, अश्विन माझ्याशिवाय कधीच जेवणार नाही. मी जेवली नाहीये ना म्हणून अश्विनला त्रास होतोय, म्हणून अश्विन येत नाहीये जेवायला. प्रिया जेव्हा असं बोलते तेव्हा लगेच अश्विन येतो आणि म्हणतो, तन्वी तुझा हा गैरसमज आहे बरं का. मी अजिबात त्रासात नाहीये. माझं तुझ्यावर प्रेम होतं आणि तू जो आता माझ्या पाठीत खंजीर खुपसलाय ना, त्यामुळे माझा तुझ्यावर आता विश्वासच राहिलेला नाही आणि माझे डोळे उघडलेत. अश्विन असं म्हणून कल्पनाताईंकडे जातो आणि कल्पनाताई त्याच्या गालावरनं हात फिरवतात. चलो देर आहे दुरुस्त आहे. पण अश्विनचे डोळे उघडले. अश्विनला कळलं तरी की प्रिया चांगली मुलगी नाहीये, त्यामुळे आता अश्विनचं आयुष्य नक्कीच सुधरेल अशी आपण आशा करूयात. प्रेक्षकांनो, आता मला शांत झोप लागेल. एवढंही तकतक चालली होती माझी सकाळपासून, तुम्हाला काय सांगू. रिव्ह्यू देण्यासाठी मी आतुर झाले होते. फायनली जेव्हा टीव्हीवर आला तेव्हा रेकॉर्ड करून तुम्हाला पाठवत आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आज आपल्या सगळ्यांचंच मूड ऑफ झालाय, एपिसोड सकाळी आला नाहीये म्हणून. आता काय करणार प्रेक्षकांनो, टेक्निकल प्रॉब्लेम असते. तिकडनं एपिसोड आल्याशिवाय मला तुम्हाला देता येत नाही. काय करणार प्रेक्षकांनो, तुम्ही सगळ्यांनी खूप मिस केलं ना. आज मी पण प्रचंड मिस केलं. आज मला करमतच नव्हतं. चला तर मग फायनली रिव्ह्यू आला. आता उद्या केव्हा रिव्ह्यू येतोय त्याची वाट बघूयात, नाहीतर असं रात्री मी तुम्हाला टाकेलच. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन आणि इंटरेस्टिंग रिव्ह्यू मध्ये. आजचा रिव्ह्यू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.